विकत भेटणारा महागडा पदार्थ आजीने फक्त 5 मिनिटांमध्ये अगदी मोजक्या साहित्यामध्ये केलेला आहे. फक्त 1 ते 2 वस्तू टाकून हा पदार्थ केला आणि एकदम झटपट असा कमी मेहनतीत कमी साहित्यामध्ये केलेला आहे. आता तो कोणता? आयत्या वेळेसही आपण बनवू शकतो एवढा सोपी पद्धत. फक्त 1 ते 2 साहित्य आणि 1 ते 2 भांडे, बाकी काही लागत नाही. अगदी कमी मेहनतीत हा कोणता पदार्थ केला आहे तो आपण बघू. आता आजीने सगळ्यात आधी जाड असा धागा घेतलेला आहे आणि तो चांगला 2 हाताच्या मापाचा घेतलेला आहे आणि एका वाटीत पाणी घेतलं. वाटीत पाण्यामध्ये तो भिजवून घेतलेला आहे. म्हणजे आजी म्हणे तरी असा धागा जो आहे तो हलका असतो, मग तो छान असा सेट होतो ह्या भांड्यामध्ये, आप्पेच्या भांड्यामध्ये. आता आजीने हे आप्पेचं भांडं सगळ्यात आधी धुवून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये 1 थेंब असं तूप टाकलेलं आहे. आता तूप या भांड्याला आजी चोळून घेते. आता तुपामुळं आपण जे काही बनवत आहोत ते पटकन असं निघालं जातं, म्हणून आजीने तूप घेतलेलं आहे आणि धागा 5-1 मिनटं पाण्यामध्ये भिजत तसाच ठेवलेला आहे. आता सगळ्या आप्याच्या भांड्याला तूप लावून घेतलेलं आहे. आता आप्याचं भांडं साईडला ठेवून दिलं. आता यामध्ये एक माप घेतलेलं आहे, 1 ग्लास घेतलेला आहे आणि त्या ग्लासाने कढईमध्ये, जाडबुडाच्या कढईमध्ये, नॉनस्टिकच्या कढईमध्ये चिटकलं जायचं नाही असं आजीने कढई घेतली आणि त्यामध्ये 1 ग्लास आजीने साखर घेतली. आता त्यामध्ये आजीने निम्मा ग्लास मला पाणी घ्यायला लावलं आणि निम्मा ग्लास पाणी टाकलेलं आहे. आता जेवढी साखर घेतली तेवढं पाणी टाकलं तेही चालेल, पण पाक आटवण्यासाठी जास्त वेळ लागेल, म्हणून आजीने थोडंसं निम्मा ग्लासालाही कमी असं पाणी टाकलं. गॅस चालू केला. आता साखर खाली लगेच लागल्या जाती, म्हणून आजीने साखर अशी वितळून घेतली हलवत. आता हा धागा जो आहे तो पाण्यात भिजवलेला आहे, तो काढला आणि अशा पद्धतीने त्याच्यातलं जे पाणी जास्तीचं ते काढून फक्त धागा ओला होईल एवढं ठेवलेलं आहे आणि पाणी काढून टाकलेलं आहे. आता हा जो पाक होतो आहे, एकीकडं पाक उकळतो आहे आणि एकीकडं आजीने हा धागा आहे ते सगळं अशा पद्धतीने ठेवलेलं आहे आप्पेच्या भांड्यामध्ये. आता हा पाकही उकळतोय. पाकाला फेस यायला लागला. पाकही इकडं उकळतोय. पण हा पाक बनवताना असा कसा बनवायचा तो आपण बघू. आता पाक खाली चिकट असतो साखरेचा पाक, तो खाली लागू नये म्हणून आजीने हलवलं. आता यामध्ये 2 चमचे दूध टाकायला लावलेलं आहे. दुधामुळं काय होतं की पाकातली जी मळी असते म्हणजे काळापणा तो निघतो. आता जे एका साईडला जी मळी आलेली पाकातली ती काढून घेतलेली एका वाटीमध्ये अशा पद्धतीने. म्हणजे आपण गाठी बनवत आहोत, आता लक्षात आलं असेल, त्याला दुधामुळं एकदम मस्त असा कलर येतो. आता ही गाठी पिवळी का झाली ते पाहू. बघा पाक आता कमी आटलेला आहे, पण आता आपल्याला पाक हा जास्त थोडासा कडकच बनवायचा आहे. आता पाण्यात आजीने 2 ते 3 वेळेस टाकून पाहिलं, पण पाण्यामध्ये पाक असा पांगला जातोय. आता पाक टाकल्या लगेच पाण्यात टाकल्या पाकाची गोळी झाली पाहिजे असा आजी म्हणे पाक पाहिजेत. आता पाक उकळतोय तेवढ्याच्यात मी गाठीला छान असा पिवळसर कलर येण्यासाठी मी थोडासा फूड कलर यामध्ये टाकलेला आहे, 1 चिमूट अगदी, आणि पुन्हा हलवून घेतलेलं आहे. अजूनही आपला पाक झालेला नाही आहे. पुन्हा मधून असं पाण्याची वाटी जवळच ठेवलेली आहे आणि मधून टाकून बघायचं की पाक झाला की नाही झाला. आता 1 थेंब हा पाक किचन ओट्यावर पडलेला आहे. आता त्यालाही आपण हात लावून बघू. लगेच असा घट्ट झाला की समजायचं आपला पाक एकदम व्यवस्थित झालेला आहे. पण अजूनही काही पाक झालेला नाही आहे. आजी म्हणते अजून पाक झालेला नाही आहे.
पुन्हा एकदा मधून मधून असं जास्त घट्टही पाक झाला की तो आप्पेच्या भांड्यात टाकण्याआधीच एकदम लगेच कढईला चिटकून बसतो. म्हणून मापातच पाक बनवायचा आहे. आता पाकाला थोडासा घट्टपणा आलेला आहे. आता पुन्हा एकदा या पाण्याच्या वाटीमध्ये टाकून बघू. तर आता टाकला तर लगेच पाकाची गोळी झालेली आहे. म्हणजे पाक हे बघा अजिबातही पांगला गेला नाही, पाकाची गोळी झाली म्हणजे आपला पाक मापात झालेला आहे. आता काही वेळ न लावता जो पाक आहे थंड होऊन न देता लगेच आप्पेच्या भांड्यात फुल भरून न टाकता थोडं थोडं टाकायचं आहे. म्हणजे गाठी जी बनवतोय आपण गुढीपाडव्यासाठी ती गाठी जास्त मोठी नाही आणि जास्त छोटी नाही अशी झाली पाहिजे. आता हा धागा टाकलाय तो अजिबात हलल्या जात नाही आहे, म्हणून आजीने पाण्यामध्ये तो धागा भिजवून घेतलेला आहे. धागा जास्त तळालाही नाही आणि जास्त वरही नाही, असा मध्यभागी होईल असा हा धागा ठेवायचा आहे. आता पाक टाकल्यामुळे काही ठिकाणचा धागा असा थोडासा उंच झाला आहे, तोही चमच्याच्या साहाय्याने असा दाबून द्यायचा लगेचच. आता पाक थोडासा जास्त झाला म्हणून मी थोडं थोडं जो पाक आहे तो पुन्हा सगळ्या आप्पेच्या याच्यात टाकते. अजूनही पाक शिल्लक होता. आता हा शेवटचा पाक थंड झाला की ती गाठी लगेच सेट झालेली आहे. हे बघा अशा पद्धतीने. आता 5 मिनटंही ठेवावं लागत नाही. थोडा वेळ झाला की 5-10 मिनटात पाक थंड झाला की आपोआप लगे हे बघा मस्त अशी आपली गाठी बनवून झालेली आहे. आता चमच्यानी जी गाठी पण तूप लावल्यामुळं पटपट अशी गाठी निघते आणि एकदम मस्त अशी आपली गुढीपाडव्यासाठी विकत न आणता फक्त 5 ते 10 मिनटात गाठी बनवून झाली. आणि साखरही अगदी कमी